धम्म बांधवांनो, मी धम्मदर्शी प्राचार्य एन.के. सावळे आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. एक एक मिरी जशी पाडू लागली ना, तशी बापाची एक एक आठवण तिच्या मनात येऊ लागली आणि त्या कालवा कालवेनं हंबरडे भरून येऊ लागला. बापानं आम्हा भावंडांना महिने काढून आम्ही शिक्षण दिलं आणि सोबत एक घोटाळ जमिनीचा तुकडाही घेतला. मायबापानं पोटाला चिमटा देत मनासारखं कधी खाल्लं नाही. वच्छाबुडीच्या घरची भाजी म्हटलं की कोणी खात नसे, सगळे लोक नाकावून देत असत. बापाच्या अनेक आठवणीचे गड्डे तिच्या पोटात पडत होते. बापाने न कधी कोणता नवस बोलला, न कधी बुवाबाजी केली, न कोणा बुवाबाच्या मागे लागला. बाबाने बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराचा प्रभाव बापावर होता. शिक्षणाच्या महत्त्वासोबत बापाला वाचनाची फार आवड होती. बाप कुठं रस्त्यात एखादा कागद दिसला तरी तो वाचायचा. आता नव्यानं सार्वजनिक वाचनालय गावात सुरू झालं होतं आणि त्यात बाप पेपर वाचायला जात असत. नातवाचा एकदा पेपरात चित्रकलेत पहिला नंबर आला म्हणून नाव आलं. बुड्यानं येईल त्याला, दिसेल त्याला सांगितलं की पुराचा नंबर आला आणि दिवसभर फार त्या पेपरात नारळ आल्यानं भारावून गेला होता. बापानं हयातभर फक्त पुस्तकावरच प्रेम केलं आणि वाचनही केलं. त्याने त्याच्या हयातीत फक्त एकच पुस्तक विकत घेतलं आणि ते पुस्तक इतक्या वेळ वाचलं की जीर्ण होईपर्यंत. आणि बुडा जेव्हा गेला ना, बाप जेव्हा गेला तेव्हा त्याच्या उशाला होतं बुद्ध आणि त्यांचा धम्म. बुद्ध